खरं तर म्हटलं जातं ना की एखाद्या माणसाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही. त्यामुळे जोवर आपल्या हाती सत्ता आहे, जोवर वेळ आपल्या हातात आहे, तोपर्यंत त्या वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. कधी असं वाटलं होतं का भाजपासारख्या बलाढ्य पक्षाला किंवा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला एखाद्या मतदारसंघामध्ये उमेदवार देताना नाकीनऊ येईल किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये उमेदवारच मिळणार नाही? होय, हे घडलंय. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली. छगन भुजबळांना मुळात उमेदवारी डिक्लेअर झालीच नव्हती. त्याआधीच त्यांनी आपली उमेदवारी किंवा आपल्याला निवडणूक लढण्यासाठी काही इंटरेस्ट नसल्याचं सांगितलंय. ही वेळ का आली? हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत 11 वेळेस एकनाथ शिंदे यांचे पाय धरलेत, उमेदवारी द्या. अजून त्यांचंही नाव डिक्लेअर होईना. इकडे उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली सुद्धा. जनसामान्यातला हा माणूस आज या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी ऐकायला असंही मिळालंय की तिथील लोकांनी वर्गणी गोळा केली. त्यांचा प्रचार सुरू झालाय. प्रत्येक मतदारसंघामध्ये ते ऍक्टिव्ह आहेत आणि अजून इकडे महायुतीकडून उमेदवारच दिला जाईना. एवढी वाईट अवस्था. कदाचित हा प्रवाहाविरुद्ध वारं म्हणायचं की वाऱ्याविरुद्ध प्रवाह म्हणायचा. व्यक्त व्हा.